नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर फातटकर, संपादक रोकटोक मावळ. मित्रांनो, 8 मार्च जागतिक महिला दिन आपण सर्वांनी अतिशय उत्साहात साजरा केला. मी जसं मागं नमूद केलं की या महिला दिनानिमित्त आपण संपूर्ण महिनाभर आपल्या मावळ तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणारे त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून, आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये गेली 40 वर्ष एक प्रसिद्ध गायिका म्हणून ज्या सर्वांनाच परिचित आहेत, मग ते देशात असतील किंवा विदेशात असतील, अशा कृपा नागपाल मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मॅडम, आपलं सहर्ष स्वागत. स्वर पंचम त्यांनी नुकतीच गायनाची ही संस्था सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये अनेक नवतरुणांना त्याच्यात ते मार्गदर्शन करत असतात. आणि विशेष म्हणजे आज आम्ही सांगायला अभिमान वाटतो की फक्त आपल्या या मातीतच नव्हे तर परदेशात सुद्धा त्यांनी अनेक गायनाचे शोज केलेत. आणि त्यांच्या या कामाचा आढावा आज आपण आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. मॅडम, मला वाटतं की जसं मी आता नमूद केलं की आज ही जी तुमची मुलाखत आहे, विशेषतः की गेली 40 वर्ष ज्या गायनाच्या क्षेत्रात तुम्ही काम करतायत, बरोबर की नाही, ही मुलाखत आहे त्याबद्दल. कारण बरेच तरुण याच उत्सुक आहेत ऐकायला तुमचा हा सर्व इतिहास, बरोबर की नाही. तर तुम्हाला पहिला प्रश्न मी असा विचारतो, आपल्या संगीत पार्श्वभूमीबद्दल आज आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम मी नितीन फातटकर सर यांचे खूप खूप आभार मानते की त्यांच्याकडे पाहिल्यावर मला खूप आश्चर्य वाटतं. ते इतके ॲक्टिव्ह असतात, नेहमी ते कर्तृत्ववान स्त्रियांच्या मागे उभे असतात. आणि अशाच प्रकारे हाही प्रोग्राम त्यांनी आपल्या हाती घेतला आहे. हा कार्यक्रम ते राबवत आहेत की महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी खूप साऱ्या आपल्या मावळ तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचे मुलाखती त्यांनी घेतल्या आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी छोटंसं स्थान दिलं. त्याबद्दल मी खूप त्यांचे आभार मानते. मॅडम, मी आता जो तुम्हाला प्रश्न विचारला त्याबद्दल, आमच्या घरी सगळ्यांनाच गाणं येतं. वडनेरकर फॅमिली माझ्या माहेरची, त्यांना कलाकार फॅमिली म्हणायची. सगळ्यांनाच गाणं येतं. त्यापैकी काही जे कुटुंबियातील मेंबर होते, जसे माझा एक भाचाही आहे श्रीरंग टेंबे,